नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. अर्थ बजेटचा या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थोड्याच वेळापूर्वी आज अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. मात्र आपल्या ज्या चर्चा आहेत, डिस्कशन आहे, त्याकडे जाण्याआधी एक खूप मोठी बातमी येते थेट शेअर बाजारातनं. शेअर बाजारात मात्र आज मोठी घसरण बघायला मिळते. साधारण 2000पेक्षा जास्त अंकांनी सेन्सेक्स घसरलाय आणि त्याला कारण अर्थातच आहे ऑप्शन ट्रेडिंगवर जो कर वाढवलेला आहे ते कारण आहे. त्यामुळे हे कारण आणि बाकीच्याही गोष्टींबद्दल बोलायला आपल्याबरोबर आपली तज्ज्ञ मंडळी आहे. तेव्हा आपण या सगळ्यांकडनं आजच्या बजेटमधनं आपल्याला काय मिळालं हे जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत यानेच की शेअर बाजारात घसरण दिसते, ऑप्शन ट्रेडिंगवरचा कर वाढवलेला आहे आणि शेवटी आपल्याला कर या विषयाकडे सगळ्यात आधी जायचं आहे. तर आपल्याला नोकरदारांना काय मिळालं आणि ही जी पडझड आपल्याला बघायला मिळते त्या दोन्ही विषयी. पडझडीचं कारण अर्थात STT वाढलेला आहे ऑप्शन्सवर. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे STT वाढ होईल का असा एक मी मुद्दा मांडलेला होता, तो खरा झालेला आहे. आणि त्याशिवाय मॅट म्हणजे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स असतो जो कंपनीला भरायला लागतो, तो त्याचं क्रेडिट मिळतं. म्हणजे जो जेव्हा प्रॉफिट नसतो तेव्हासुद्धा टॅक्स भरायला लागतो, त्याचं पुढे भविष्यात क्रेडिट मिळतं. ते क्रेडिट मिळणार नाही अशी अपरंटली स्पीच कळत आहे. फाईन प्रिंट अर्थात बघायला लागेल. ते क्रेडिट मिळालं नाही तर भविष्यामध्ये सुद्धा तो टॅक्स भरायला लागेल. मला वाटतं ह्याचाही त्यांनी कॉग्नियन्स घेतलेला आहे. आणि पर्सनल टॅक्सेशनमध्ये कुठलाही बदल नाही. आपण अपेक्षा करत होतो की काही मोठा बदल होणार नाही, कुठलाही बदल नाही. परंतु प्रत्यक्ष आपण जे रिटर्न भरतो त्या रिटर्नच्या बाबतीत मात्र थोडीशी एक सवलत दिलेली आहे. की काय होतं की 31 जुलै ही तारीख असताना जवळपास सगळ्यांनाच म्हणजे पगारदार नोकर मंडळी आणि बिझनेस या सगळ्यांनाच एकच तारीख होती. त्यामुळे शेवटल्या दिवशी नेहमीच आपण बघायचो की बऱ्याच जणांना प्रचंड त्याच्यावर ट्रॅफिक असायचं, लोकांना रिटर्न भरता यायची नाही, मग शेवटी शेवटी डेट वाढायची, टेन्शन यायचं. सुदैवाने आता असं आहे की सॅलरीड लोकांना 31 जुलै आणि बिझनेस जे करतायत त्यांच्याकरता 31 ऑगस्ट. त्यामुळे त्या दिवशी 31 जुलैला फक्त सॅलरीड लोक तिथे टॅक्स भरायला येतील, रिटर्न भरायला येतील आणि त्यामुळे त्यांना जो जाच व्हायचा तो होणार नाही. मला वाटतं ही एक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे डिपॉझिटरी म्हणजे डीमॅट अकाउंट ज्यांचं असतं तिथे जिथे जिथे तुम्हाला टॅक्स कापू नये अशी एक सवलत असते 15G 15H फॉर्म देऊन, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांना, की त्यांना उत्पन्न नसतं पण त्यांचा टॅक्स कापला जातो आणि केवळ त्यांना रिफंड म्हणजे परतावा मिळण्याकरता रिटर्न फाईल करायला लागतं. म्हणून ते फॉर्म 15G आणि 15H त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन द्यायला लागायचं. आता सोय अशी केली की तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये जेवढे तुमचे सिक्युरिटीज आहेत त्या डिपॉझिटरीला तुम्ही एक 15G दिलात किंवा 15H दिलात, तो मला बाकी सगळीकडे जायला लागणार नाही. मला वाटतं मगाशी आपण जे बोललो ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा ईज ऑफ टॅक्सपेअर ह्याचा इथे त्यांनी काळजी घेतलेली. या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढे आपण बोलू. पण सोपा केला जाणार आहे. फॉर्म सोपा केला आहे कारण निश्चितच कर कायदा बदलला आहे. नवीन जे फॉर्म येतील 1 एप्रिल नंतर ते कदाचित सोपे असतील. आता कदाचित असे फॉर्म्स येतील की ज्याच्यात प्रिंटिंग ऑलरेडी झालं असेल तुमच्या उत्पन्नाचं आणि या भरायला सोपे असतील, युजर फ्रेंडली असतील. तर आपण आशा करूया की येत्या जुलैमध्ये जे पगारदार नोकर मंडळी स्पेशली सिनियर सिटीजन जे रिटर्न भरतील त्यांना या बदललेल्या एकंदरीत प्रोसिजरचा फायदा होईल आणि त्यांचं जे एक टेन्शन शेवटी येतं प्रत्येक मी आज एवढी वर्ष प्रॅक्टिस करतो, शेवटल्या 2-4 दिवसात सगळ्यांच्या मनात टेन्शन येतं आणि डेफिनेटली उशीर झाला तर 5,000 रुपयाची जी लेट फी होती ती लागणार नाही बऱ्याच जणांना कारण वेळेत रिटर्न फाईल होईल. खरं हे होतं आयकरबद्दल. गोखले सर सुरुवातीला म्हणाले होते की काही निगेटिव्ह नसावं, पण आता आपल्याला ओव्हरऑल बजेटबद्दलही बोलायचं आहे. मुणगेकर सर, तुमच्यापासून सुरू करू की तुम्ही जर 5 हायलाईट सांगायच्या या बजेटच्या तर त्या तुम्हाला काय वाटतं? केम्ब्रिजमधले डॉक्टर मनमोहन सिंगांचे प्रोफेसर इकॉनॉमिक्सचे सर डेनिस रॉबर्टसन यांनी एम्प्टी बॉक्सेस असा एक निबंध लिहिलेला होता. म्हणजे माचीसच्या काड्याशिवाय नुसता बॉक्स, हे बजेट म्हणजे अशा प्रकारचा एम्प्टी बॉक्स आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आपण जी सुरुवात करतो नोकरदारांना काय मिळालं ही बजेटची चर्चा करण्याची माझं म्हणणं आहे. प्लीज एक्सक्यूज मी, ही चुकीची पद्धत यासाठी आहे की संपूर्ण मिडल क्लास आपल्याला बजेटमधनं काय मिळालं, इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन कशी सुरुवात करतात. इथे सुरुवात ही मुळामध्ये शेतमजुरांच्यापासून, मार्जिनल फार्मरपासून, खेड्यातल्या लोकांपासून, विधवा असलेल्या स्त्रियांपासून, मुलांपासून, हँडिकॅप लोकांपासून त्यांना बजेटमध्ये काय मिळालं, बजेट कुणासाठी करायचं, अशा प्रकारचं ह्या विचार ह्या बजेटमध्ये नाही. आणि बहुतेक कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये किंवा अशा प्रकारच्या वित्तीय भांडवलशाहीमध्ये फायनान्स कॅपिटल ज्याला म्हणतात अशा प्रकारच्या फायनान्स कॅपिटलशी हे बजेट सुसंगत आहे. ह्याच्यामधून सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. उदाहरणार्थ
1.5 तासाच्या 1 तास 25 मिनिटाच्या भाषणामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ॲग्रिकल्चरचा उल्लेख केलेला देखील नाही. ब्रिटिशांच्या साम्राज्य काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही होत्या. इथे जवळजवळ गेल्या 15-16 वर्षामध्ये 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 55% शेतकरी शेती सोडण्याच्या विचारामध्ये आहेत. शेती आत्महत्याचा व्यवहार आहे. मगाशी आपण सुरुवातीला करताना मिनिमम हमी किमतीचा आपण उल्लेख केला, त्याचंही अंमलबजावणी होत नाही. इम्पोर्ट आपण जे करतो प्रत्येक वेळेला शेतीमालाचे भाव वाढल्यानंतर किंवा जीवनावश्यक वस्तूच्या, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये 55% कामगार आहेत त्याचा उल्लेख देखील न करणं, दिस इज ॲब्सोल्युटली अनॲक्सेप्टेबल आणि असमर्थनीय आहे. यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे इथे वित्तीय केंद्र आणि राज्य सरकारे ह्यांच्यात जी रेव्हेन्यूची म्हणजे कराची किंवा एकूणच आर्थिक जे विभाजन जे होतं ते 16व्या फायनान्स कमिशनने 41% सांगितलेलं होतं. आणि ते 41% डिव्हॉल्युशन म्हणजे फायनान्शियल रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युटेबल तो राज्याने मिळेल. ही गोष्ट अत्यंत एक महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींना एक हॉस्टेल मिळेल, ही गोष्ट एक अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु सुरुवातीला जे ऑब्जेक्टिव्स त्याने सांगितले श्रीमती निर्मला सीतारामनने, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, एक संपूर्ण सर्वसमावेशक अर्थव्यवस्था, मार्जिनलाइज सेक्शन, शेड्यूल कास्ट इथे 20% आहेत, शेड्यूल ट्राईब 10% आहेत, अल्पसंख्याक 15% आहेत, OBC जवळजवळ 25% आहेत. गरीब या सगळ्यांच्यामधला गरीब वर्ग जो आहे त्याच्यासाठी आता अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारची सोय नाही आहे. मागासवर्गीयांसाठी स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असतं, ट्रायबलसाठी ट्रायबल डेव्हलपमेंट असते, त्यांचं बजेटमध्ये स्पेशल प्रयोजन केलेले असते, त्याच्याबद्दलचा कुठलाही उल्लेख नाही. स्त्रियांना एम्पॉवरमेंट करणं असं आपण म्हणत आलेलो आहोत, त्यांच्याविषयी बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 53.5 लाख कोटी रुपयाचं बजेटमध्ये मीडियम आणि एंटरप्राइसेससाठी फक्त 12,000 कोटीची तरतूद केलेली आहे. म्हणजे एवढा एम्प्लॉयमेंट क्रायसिस उद्या संपूर्णपणे अर्थमंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या घरी जातील, ज्याला या ठिकाणी सातत्याने अर्बन म्हटलं जातं केवळ डिसेंट क्रश करण्यासाठी. या गोष्टीचा विचार केला तर एम्प्लॉयमेंटचा या ठिकाणी म्हणजे मायनॉर आणि मीडियम एंटरप्राइसेसचा कोणताही विचार केला नाही. तो पूर्वीही केलेला नव्हता, पण या सरकारने कळस केला. आणि शेतीचा उल्लेख देखील नसणं हे पूर्ण म्हणजे असमर्थनीय आणि डिसअपॉइंटिंग आहे. खरं तर मुणगेकर सर म्हणतात ते की रोजगाराच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या दिसल्या नाही. आपलं जे बजेट ऐकलं त्यात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न, मेडिकल टुरिझम असेल आणि वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. त्यात तुमचं काय मत आहे टिळक सर? तुमच्या मूळ प्रश्नाकडे यायच्या आधी मगाशी जी तुम्ही चर्चेला सुरुवात करताना BSEचा सेन्सेक्स 2000 अंशांनी खाली आला केला, त्याच्याबद्दल एक छोटी कमेंट करतो. 2000 अंशांनी खाली आला हे बरोबर, परंतु त्याचा जोरा इतिहास आपण समजून घेऊया. 1991 सालपासून 2026 म्हणजे गेल्या 35 वर्षांचा विचार केला तर जर अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच्या काही दिवसांमध्ये BSEचा निर्देशांक खूप वर गेला असेल तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो खाली जातो. हा इतिहास आता पुन्हा एकदा दोहरला गेला, याच्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही आहे. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला या अर्थसंकल्पाविषयी एक गोष्ट लक्षात आली आहे. मी मगाशी म्हटलं तसं की आत्ता आपण फक्त भाषण ऐकलंय, मूळ भाषण वाचल्यानंतर अनेक करता येईल की अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख नाही आहे, पण कदाचित त्याच्याच वरती त्याचा भर आहे का हा विचार करावा लागेल. एकंदरीतच अर्थसंकल्पाच्या आधी आपण जी इथं चर्चा केली त्यावेळेला ज्या निरनिराळ्या जागतिक घटनांची आणि घटकांची चर्चा केली त्याचा नेमका संदर्भ, नेमका अर्थ जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंतची अतिसावधानतेची भूमिका या अर्थसंकल्पात घेतली आहे का याचा विचार करावा लागेल. मला 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पात अशासाठी वाटतात की संरक्षण हा शब्द जरी आलेला नसला तरी त्याची व्याप्ती ज्या पद्धतीने वाढवली जाते की काश्मीर असेल, पूर्वांचलमधला अरुणाचलचा उल्लेख असेल किंवा अगदी आपण अर्थसंकल्पाच्या आधी जी चर्चा केली की एकंदरीतच बदलणारं फूड लॉजिस्टिक्स असेल,
या फूड लॉजिस्टिक्सकडे संरक्षणाच्या दृष्टीने घातलेलं भर किंवा महत्त्व हे मला या अर्थसंकल्पाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि मला दुसरं या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं वाटतं की जसं काही वर्षांपूर्वी आपण फूड प्रोसेसिंग आणि फूड प्रोसेसिंग युनिट हे आपण शेतमालाकडे नेले, ती प्रक्रिया पुढे नेणारी ही गोष्ट आहे. ज्या ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्सचा, मग तो नॅशनल लेव्हलवर असेल किंवा इंटरनॅशनल लेव्हलला असेल, त्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या बाजूनी अशा पद्धतीची ट्रान्सपोर्ट आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी सेन्सिटिव्ह लॉजिस्टिक्स याचा विचार करून शिक्षण संस्था, प्रक्रिया संस्था आणि उद्योग संस्था याचा जो विचार करला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि काळाला धरून असा आहे. यातनं केवळ शिक्षणाची संधी वाढेल असं नाही, तर त्याच्या बरोबरीनं जय मुणगेकर सर म्हणतायत ती रोजगार जो कृषीबाह्य पद्धतीला जावा लागेल आणि तो त्या लोकांच्या घराजवळ असेल, त्यामुळे जो येणाऱ्या इतर संसाधनांवरचा ताण आहे तो कमी होईल असं मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि आपण तो दुर्लक्षित घेता कामा नये मुद्दा, कारण एकंदरीतच ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आता आपल्या देशात आहे त्याच्यात केंद्र सरकार इतकंच राज्य सरकारांचं महसूल आणि खर्च या दोन्ही बाजूनी महत्त्वाची गणित आहेत. आणि जसं मी अर्थसंकल्पपूर्व आढाव्याच्या चर्चेच्या आधी म्हटलं होतं की एकंदरीतच जे वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स, म्युन्सिपल बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा विचार करावा लागेल, तो स्थानिक पातळीवर करावा लागेल आणि तो स्थानिक प्रकल्पांशी जोडावा लागेल. या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्याचा विशेष उल्लेख करून ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प आला त्याचं स्वागत केलं पाहिजे. फक्त जो डेरिव्हेटिव्हच्या टॅक्सची संजीव गोखले सर म्हणले होते त्याची एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की मुळातच आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ होईल हे अत्यंत उघड होतं. ज्या पद्धतीनं गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये वारंवार आपल्या भांडवल बाजाराचे नियंत्रक संस्था सेबी सांगत होती की डेरिव्हेटिव्हजमध्ये होणारं नुकसान हे आहे आणि केवळ त्यातून सामान्य नागरिकाचं नुकसान होतं आहे किंवा गुंतवणूकदाराचं नुकसान होतं आहे असं नाही. जी निष्कारण आणि अतिरिक्त व्हॉलेटॅलिटी आपल्या देशाच्या बाजारामध्ये संपूर्ण गुंतवणूक क्षेत्रामध्ये आली होती त्याला नियंत्रण घालण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात असलेलं एकमेव साधन हे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे आणि त्याचा नेमका वापर केला आहे ही गोष्ट लक्षात घेऊ. आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवणं हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो दररोज सरकारला मिळणारा टॅक्स आहे, कारण तो खरेदी आणि विक्री दोन्हीवरती आहे. मग जर इतकं हुकमी उत्पन्न असेल तर एकंदरीतच त्यातनं केवळ इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड टॅक्सेशन येतं आहे असं नाही, तर टाईम व्हॅल्यू ऑफ मनी हे लक्षात घेऊन येत असलेलं टॅक्सेशन आहे याचीही तरतूद आहे. आणि हे का आलं असेल हेही सांगू शकतो की बघा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जसं गोखले सर आधी म्हणले होते की कदाचित जुना इन्कम टॅक्स जाईल का, तर नाही गेला. याचं कारण असं आहे की जुना इन्कम टॅक्स ज्या वर्षी आपण रद्द करू त्यावेळेला जुन्या इन्कम टॅक्सच्या अंडर ज्या कोणी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याचे लॉक इन पिरियड असतात. माझ्यासारखा निवृत्त मनुष्य कदाचित जुना इन्कम टॅक्स गेला म्हणल्यानंतर जर संपूर्ण त्याच वर्षभरामध्ये माझी टॅक्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट आधीची लिक्विडेट करत असेल तर माझ्या कॅपिटल गेन सकट सगळी गणितं बदलतात. त्यामुळे हे टप्प्याटप्प्यानं जुना इन्कम टॅक्स रद्द करण्यामुळे जी काही व्हॉलेटॅलिटी तात्कालिक रूपात बाजारात येईल त्याचा विचार केला पाहिजे. आणि मुणगेकर सर कितीही म्हणत असले तरी ज्या वेगाने आपली अर्थव्यवस्था वाढतीये त्याला लागणारं उत्पन्न केवळ करातनं न येता इतर गुंतवणुकी आणि माध्यमातनंही यावं लागेल त्या दृष्टीने टाकलेलं. याच्यात राजकीय धोके पुष्कळ आहेत हे मान्य आहे, पण अगदीच पहिल्या चर्चेत ते नको. नाही, खरं तर मुणगेकर सरांचं म्हणणं आहे की कृषी क्षेत्रासाठी फार काही नव्हतं, त्याच्यावर जायचंच आहे आपल्याला. आपल्याबरोबर उदय देवळणकर सर आहेत जे स्वतः कृषी अर्थतज्ञ आहेत. मात्र 2 उद्योजक आता आपल्या बरोबर आहेत आणि सरांचं म्हणणं आहे की 10,000-12,000 कोटींचीच तरतूद MSMEसाठी आहे. आणि आपण बघतोय की बायोफार्मासारख्या एका सेक्टरला ते मदत देताना दिसतात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हब्स बनतात आहेत. नंतर आपण जे सारखं म्हणत होतो स्किल डेव्हलपमेंट त्याच्यावरही भर दिलेला दिसतोय. तुम्ही कसं बघताय भरतगीतेची? पहिले तर मी म्हणेल की पूर्णपणे मी एक सकारात्मक बजेट आहे असं मी सांगू इच्छितो. त्यामुळे सकारात्मक बाजू पहिले मांडतो. सर्वात पहिली म्हणजे मला तर असं वाटतं की आपण जे काही मुद्दे इथे MSMEचे असतील किंवा सगळे जे काही विकेंद्रीकरण असेल उद्योगाचं याबद्दल जे बोललो त्याबद्दल बरंचसं बोललं गेलं. त्यापैकी असं आहे जसं मुंगेकर सर म्हटले MSMEच्या प्रबळीकरणासाठी इक्विटीमध्ये 10,000 कोटी, त्याबरोबरच सेल्फ रिलायन्ससाठी 20,000 कोटी असं बरंचसं त्यांनी लिक्विडिटीचा पण सपोर्ट देण्याचा विचार केलेला आहे. इनोव्हेशन लेड ऑर्गनायझेशन यावेत यासाठी सुद्धा बरीचशी तरतूद झालेली आहे.
आणि उद्योगाचं विकेंद्रीकरण हे झालंच पाहिजे, तरच भारताचा विकास होईल. फक्त मोठ्या शहरांमध्ये उद्योग सामावून जमणार नाही आणि अर्बनायझेशन इज द बिगेस्ट इश्यू टुडे. त्याचबरोबर मला आणखी एक चांगलं वाटलं की खनिज, ज्याचं त्यांनी कॉरिडॉर आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक यामध्ये भारत हा सक्षम होईल आणि भारत हा आत्मनिर्भर होईल. त्याचबरोबर खनिजाची प्राईस थोडीशी वाढलेली ही चिंताजनक बाब आहे. कस्टमच्या, आपण इज ऑफ डुईंग बिझनेसबद्दल म्हटलं की कस्टममध्ये आम्हाला एकदम इझी एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. आपल्याला जर एक्सपोर्ट ओरिएंटेड व्हायचं आहे, आपल्याला जर ट्रेड डिफिसिट रिड्यूस करायचा आहे, पण यामध्ये मला असं वाटलं की फक्त इलेक्ट्रॉनिक्सलाच का? तुम्ही म्हटलं फॅक्टरीपासून डायरेक्टली तुम्ही शिपवर ते कंटेनर चढवू शकाल, हा एक बाजू आहे. कंटेनर पॉलिसी सुद्धा दिसली आज आपल्याला, त्याचाही उल्लेख त्याला झाला. पण खूप मला चांगलं वाटलं की आज चीन हा जगातला नंबर 1 कंटेनर मॅन्युफॅक्चरर आहे. मला ऑफलाईन कुणीतरी बोललं कंटेनरचा काय संबंध, अरे आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर कंटेनर पण बनवावे लागतील. हा खूप चांगला मुद्दा इथे हे केला. आम्ही पुणेकर असल्यामुळे आम्हाला एक विशेष वाटलं की मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद हे रेल कॉरिडॉर आल्यामुळे आता हायवेवरची ट्रॅफिक कमी होईल, कारण कंटेनर जरा कमी व्हावेत, माल वाहतूक पण तिथून जावी. वाहतूक बातम्या कमी होतील. त्याचबरोबर जलमार्ग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण जसं आपल्या पूर्वीच ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, कृषीशी रिलेटेड तज्ज्ञ आहेत, त्यांनी बोलले की आसामकडे आपला राईस गेलाय, तिथून येण्यासाठी ते ट्रान्सपोर्टेशन खूप महाग होतं. तर रस्ते वाहतूक ही फार महागडी आहे. तर जलवाहतूक वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलं की 12% आपण जलवाहतूक वाढवतोय. हे खरं तर फार लॉंग टर्मचं, जलमार्गांची सुद्धा निर्मिती किंवा लांबचं विजन आहे. आता जरा निगेटिव्ह साईडकडे येतो की मॅन्युफॅक्चरिंगला PLI PSI स्कीम बद्दल काहीच बोललं गेलं नाही. एक्सपोर्ट आपल्याला वाढवायचं आहे, तर ट्रेड जर वाढवायचा असेल तर आपल्याला ट्रेडचा प्रोटेक्ट करावा लागेल. त्यासाठी अँटी डम्पिंग वगैरे बद्दल काही बोललं गेलं नाही, की म्हणजे जे काही इम्पोर्ट कमी होण्यासाठी आपल्याला काहीतरी तरतुदी कराव्या लागतील त्या कमी. वुमन एम्पॉवरमेंट जसं सर बोलले तसं त्याच्यावर कमी बोललं गेलं आणि एनर्जी कॉस्टवर सुद्धा काहीच बोललं गेलं नाही. आणि लास्टचा मुद्दा, जर आपल्याला स्टार्टअप आणि जर आपलं उद्योगाचं प्रबलीकरण करायचं असेल तर फर्स्ट जनरेशन म्हणजे पहिले उद्योजक जे घडायचे त्याबद्दल सुद्धा कमी बोलण्यात आलं. पॉझिटिव्ह साईड पण सांगतात आहेत. सर, तुम्ही डेटा सेंटरचाही उल्लेख केला होता आपल्या चर्चेमध्ये, आधीच्या डेटा सेंटरचाही उल्लेख झाला आणि मला वेगळं असं वाटलं की काही वेगळे जे क्षेत्र आहे त्यांचा उल्लेख झाला, जसं आत्ता मी बायोफार्मा म्हटलं किंवा आणखीन जसं मेडिकल टुरिझमचा उल्लेख झाला. तर या सगळ्या गोष्टींकडे उद्योजक म्हणून कसं बघताय आणि तुम्ही, म्हणजे जसं मी आधी म्हटलं की 5 महत्त्वाचे मुद्दे काय वाटतात? एक तर मला मी पॉझिटिव्ह वे बघतोय त्याच्याकडे. फक्त माझा एक नेहमी आक्षेप केलं कित्येक वर्ष राहिला की कोणत्याही अर्थमंत्र्याने परफॉर्मन्स बजेट पण द्यायला पाहिजे, की पहिला अर्धा तास तरी किंवा 15 मिनटं तरी मागे आम्ही जे काय सांगितलं होतं त्याच्याबद्दल आम्ही काय केलं. पण दरवेळेला बजेट कधीच वाईट नसतं, ते इम्प्लिमेंट कसं करतं त्याच्यावर अवलंबून असतं. अहवाल पण सादर केला. हां, तो म्हणजे आम्ही त्याला परफॉर्मन्स बजेट म्हणतो, ॲक्शन टेकन रिपोर्ट म्हणतो, काहीतरी त्याला म्हणायला पाहिजे. पण ते 15-1 मिनटं तरी त्याच्यावर बोलायला पाहिजे. ते कोणी बोलत नाही आपल्या इथे. सिंगापूरला असं बोललं जातं, जर क्वार्टरला येऊन प्राईम मिनिस्टर ॲक्च्युली QBR आम्ही क्वार्टरली बिझनेस रिव्ह्यू करतो तसं करतो, तसं करायला पाहिजे माझ्या मते. नाही तर आपलं दरवर्षी चांगलं वावा करून आपण निघून जातो. पण चांगल्या गोष्टी त्यातल्या काय आहेत, म्हणजे SME सेक्टरला जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत मला वाटतं ते ॲड्रेस्ड. आता त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांच्या स्कीम्स काय आहेत, त्या इम्प्लिमेंट कशा होत आहेत ते मला अजून कळायला लागेल. पण इक्विटी सपोर्ट पाहिजे त्यांना, त्याच्याबद्दल बोललेत ते. लिक्विडिटी सपोर्ट पाहिजे, त्याच्यामध्ये ठोस त्यांनी 3 उपाय सांगितले त्याच्यावर, ते मला आवडले. दुसरी महिला वर्गाबद्दल मला वाटतं त्यांनी ते लखपती दीदी का बीबी हां, तर पण तो सेल्फ हेल्प ग्रुप करता जे काही करणं आवश्यक आहे. ॲग्रिकल्चर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला वाटतं शेतीपेक्षा म्हणजे शेतमाल याच्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय करता ती तळी निर्माण करणं म्हणा किंवा इतर जे दुग्ध व्यवसाय आहे की जोडधंदे करून त्यांना इन्कम कसा वाढवता येईल याच्याकडे मला वाटतं त्याचा उल्लेख त्यांनी त्याच्यात केला. त्या स्कीम्स त्याच्यामध्ये आहेत मुख्यत्वे करून. पण त्याहीपेक्षा मला वाटतं जास्त त्यांनी पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आता सेमी कंडक्टर फॉर एक्झाम्पल, की हळूहळू आपण आत्मनिर्भर बनताना आता अमेरिकेचा जसा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांना चायनाशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे चायनाने त्यांचं नाक दाबून धरलं आहे. कारण त्यांच्याकडे जो माल सप्लाय होतो त्यांच्याकडून तो बाकी त्यांना मिळत नाही कुठे. रेअर अर्थ मटेरियल आहेत किंवा मॅग्नेट्स आहेत किंवा मोटर्स आहेत.
तर ते त्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी उल्लेख केला आहे त्याचा आणि त्याचे पॉलिसी डिसिजन घेऊन त्याच्यावर गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. बेसिकली फक्त या वर्षीचा विचार न करता जो आपण बघतोय की त्यांचं ते अमृतकाल बजेट आहे ते पुढे नेताना Correct. आपल्याला आणि हे दिसतंय. माझ्या मते चांगल्या योग्य दिशेने चालणार आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की मला काय मिळालं याच्यापेक्षा माझ्याकरता पुढे काय होणार आहे आणि ते त्या दृष्टीने जर का चोख व्यवस्था करण्याचा मानस तरी असेल, कारण नुसतं मानस आहे त्यांचा, ते ऍक्च्युली कसं इम्प्लिमेंट होत आहे तरतुदी तरी पण त्याचा दिसतात विचार त्याच्यातल्या. कोणीतरी करताय माझ्याकरता, हा मला वाटतं मोठा दिलासा देणारा भाग आहे. पण निगेटिव्ह म्हटलं तसं की मागच्या बजेटचं काय झालं पुढे ते महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळेला स्कीम जाहीर होते पण ती पुढे इम्प्लिमेंट होतेच असं नाही. आणि जसं टिळकनी सांगितलं की डेरिव्हेटिव्स फॉर एक्झाम्पल, म्हणजे डेरिव्हेटिव्स हा माहीत नसलेल्या लोकांनी इतका त्याचा वापर केला आणि इतका पैसा घालवला की तो रिस्ट्रिक्ट करणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण मध्ये जी सेबीची केस झाली आपल्या जैन स्ट्रीटची, त्यामध्ये 32-34 हजार कोटी रुपये जर का भारतीयांचे जातात त्याच्यात, तर मला वाटतं त्याच्याकरता काहीतरी करणं जरुरी होतं. उपाययोजना तो त्यांनी मला माझ्या category मते मध्ये त्यांनी अतिशय योग्य तरीने केलं. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी केलं. आणखीन एक मला भाग जो आवडला त्यातला की 10,000 टुरिस्ट गाईड्स तयार करणार आहेत ते. कारण आम्हाला नेहमी असं वाटतं समाजात काम करताना की 12वी पास झालेला पण ज्याला इंजिनिअरिंग कुठे काही करता येणार नाही अशा मुलांचं काय करायचं. आम्ही कोकणात एक प्रयोग केला होता त्याच्यावर रत्नागिरीला, की रत्नागिरीत आपण इतके जण जातो किंवा कोकणात जातो पण गाईड मिळत नाही. म्हणजे माझ्या कुलदेवतेपासून ते माझ्या मूळ गावापर्यंत जायला कुठेही मला गाईड नसतो. तर तिथे आम्ही 12वी जमतेम पास झालेल्या मुलांकरता हा गाईडचा कोर्स केला आणि तो खरा यशस्वी झाला होता. तर तसा विचार केला जातोय किंवा हेरिटेज वॉक्स करणं किंवा टुरिझमला पुढावा देण्यासाठी याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इकोसिस्टम तयार करायला लागते त्या दृष्टीने विचार करतायत. त्यामुळे या मुलांचाही विचार होतोय, त्यांच्या एम्प्लॉयमेंटचाही विचार त्याच्यामध्ये होतोय. तर तो माझ्या मते महत्त्वाचा आहे. इंजिनियरनी किती नोकऱ्या मिळाल्या हे महत्त्व नाही आहे, पण 12वी जमतेम पास झालेल्या मुलाला किंवा मुलीला काय पुढे त्याचा उद्योग करायला साधन मिळेल ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार झालेला आहे असं मला वाटतं. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टीने हा एम्प्लॉयमेंट तो जनरेशन कुठच्या लेवलला हे महत्त्वाचं हां. आहे. कारण इंजिनियर्स अँड डॉक्टर्सचं एम्प्लॉयमेंट जनरेशन इज नॉट इम्पॉर्टंट, पण खालती जे जमतेम 12वी पास पण त्यांनी झाले ते जे मेडिकल टुरिझम म्हटलं त्यातही वेगवेगळ्या कॅटेगरीजचे जॉब ऍब्सोल्युटली, कारण निर्माण मेडिकल होतील मध्ये अशा फक्त डॉक्टर्स पद्धतीने. नाही, त्याच्यामध्ये एका डॉक्टर करता 10 लोक डॉक्टर्स आहेत, पाठी नर्सेस आहेत, आणखीन फॅसिलिटी अगदी त्यांनी तर यावेळेला योगासनं आणि आयुर्वेदाचाही विचार केलेला होलिस्टिक आपल्याला. आरोग्य करता विचार होता. माझ्या मते चांगला विचार चालला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यात पहिले मुणगेकर सरांनी मुद्दा मांडला होता तो होता कृषी क्षेत्राचा. त्यांच्या मते कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये काही नाही. तुम्ही काय सांगाल देवळणकर सर, तुम्हाला काय काय पॉझिटिव्ह दिसत आहेत? कसं आहे, शेतकरी बऱ्याच गोष्टींची वाट पाहतो आणि साधा भोळा आहे. म्हणजे सभानी म्हटलेलं आहे की सादगी तो हमारी जरा देखिए एतबार आपकी बात पर कर लिया. बात तो सिर्फ एक रात की थी लेकिन इंतजार हमने उम्र भर कर लिया. तशी आयुष्यभराची वाट पाहणं शेतकऱ्याचं चालू आहे. पण आम्ही ज्या दृष्टीने पाहतो याच्याकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत, 3 आहेत तशा, की कॉटनचा उल्लेख आहे. हे लक्षात आलं नाही की कॉटनचं शेतीला काय बेनिफिट होणार आहे. कारण आमचा असा आग्रह होता पहिल्यापासून की तुम्ही कापसाच्या बाबतीत आम्हाला काही टेक्नॉलॉजी वगैरे शिकवायच्या भानगडीत जाऊ नका. उत्पादन आम्ही प्रचंड केलं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं मी की 25%हून जास्त उत्पादन कापसाचं जगाच्या आपलं आहे. त्याच्या महात्मा गांधींच्या नावाने त्यांनी योजना घोषित केलेली आहे. त्याची डिटेल्स येतील त्यावेळेला पाहावं लागेल. पण त्यामध्ये प्रोडक्शनशिवाय त्याच्या प्रोसेसिंगचं युनिट गावापर्यंत घेऊन जाण्याची जी स्कीम आहे आणि त्याच्यात एक उल्लेख आहे की एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट फॉर विमेन, तेच महत्त्वाचं होतं. त्यामुळे ह्या डिटेल्स ह्याच्या आल्यावर पाहता येईल. आणि मार्जिनल फार्मरचाही उल्लेख झाला. नाही, मार्जिनल फार्मरच आहे सगळे. आता उरलं काय आपल्याकडं? आता मी सुद्धा मार्जिनल फार्मर आहे, 3 पिढ्यापूर्वीचा जागीरदार. पण दुसरी गोष्ट की काजू आणि कोकोनटचा उल्लेख केला, याला फार मोठं जेनेसिस आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, या खूप तांत्रिक बाबी आहेत. कोको आणि पण मी थोडा वेळ घेईल तुमचा आणि सांगतो तुम्हाला की जगामध्ये जे काजूचं उत्पादन आहे त्यामध्ये अशा ठिकाणीच काजू येतात जिथं त्याचं फ्लावरिंग टेम्परेचर 21 डिग्रीच्या वर राहतं. आणि असे फक्त 2 स्पॉट जगात आहेत. एक आहे ब्राझीलचा ईस्ट कोस्ट आणि भारताचा वेस्ट कोस्ट. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं होतं की इथं ॲडल्ट्रेटेड काजू आणि थोडेसे इम्पेअर्ड काजू आपल्या काजूमध्ये मिक्स केले जातात. आपला काजू जो टॉप ग्रेडचा एक्सपोर्ट होतो किंवा बाहेरच्या लोकांकडून इम्पोर्ट केला जातो, त्यांच्या काजूमध्ये मिक्स करून तो विकला जातो. त्यामुळे हे जे काजू आणि कोस्टल एरियातल्या आपल्या प्रॉडक्ट्सचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या की सुवर्णयुगामध्ये इथूनच भारतात पैसा यायला सुरुवात झाली होती. याच्यावर जे
व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आणि क्लस्टर डेव्हलपमेंटचा अप्रोच आहे तो उत्कृष्ट आहे. याशिवाय शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पशुधनामध्ये फार चांगला सपोर्ट पाहिजे आणि UP-मधून आमच्या प्री बजेट मिटिंगमध्ये फार मोठी ओरड आली होती की डॉक्टर्सची कमी आहे. ह्याशिवाय तेलबिया आणि डाळींमध्ये जो शॉर्टफॉल आहे त्यात एक थोडा वेळ घेऊन तुम्हाला उदाहरण सांगतो. 1984 साली आपल्याकडं 5.5 लाख तेलगाणे होते. आता 10,000 शिल्लक आहेत. एक छटाक तेल आमच्या ग्रामीण भाषेत आपण इम्पोर्ट करत नव्हतो. आता आपण 110 लाख टनापर्यंत उत्पन्न केलं म्हणून सांगितलं तेलाचं, देशी तेलाचं. पण कॉटनचाही याच्याशी संबंध येतो. एकूण एडिबल ऑइलमध्ये देशातलं जे प्रोडक्शन आहे त्यातला 20% हिस्सा कापसातून येतो आपला. 20% कॉटनचं प्रोडक्शन आहे. जे कॉटन स्टॅबिलाईज करणे हे एडिबल ऑइल स्टॅबिलाईज करण्याचा एक भाग आहे. त्याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल. पण ह्या 5.5 लाख तेलगाण्यांवर जवळपास 1 कोटी कामगार काम करायचे, म्हणजे 5-6 कोटी कुटुंब अवलंबून होती. हा तो उद्योग नष्ट झाला आहे. जे मला शेती व्यतिरिक्त एम्प्लॉयमेंट जेव्हा अर्थशास्त्रज्ञ सगळे बोलतात तर माझा आग्रह असा राहील, शेती संलग्न एम्प्लॉयमेंट म्हणजे फूड प्रोसेसिंग म्हणजे फार कॉम्प्लेक्स गोष्ट का नाही. फक्त ड्राईंग म्हणजे फक्त माल वाळवला, मका आणि सोया वाळवला तर देशाच्या एकूण GDP-मध्ये 1 ते 1.5% वाढ होईल. त्यामुळे ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज याव्यात, सिम्पल टेक्नॉलॉजीज याव्यात. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगतो की 4 ते 5 हजार वर्षांची स्किल्ड असण्याची हिस्ट्री आहे. आपण कुशल शेतकरी हा, त्याचं कौशल्य कोणी ओळखत नाही आहे. ही स्पेसिस एक्सटिंक्ट होऊ नये याची काळजी घ्या. म्हणजे जगभराची तुम्ही तुलना केली तर हे लोक शेती करायला लागले कधी, इस्रायल आणि अमेरिका. आपल्याला 5,000 वर्षाचा इतिहास आहे. बेसिकली काही पॉझिटिव्ह तुम्हाला या पॉझिटिव्ह आहेत नाही. ह्याच्यात कसं आहे की आम्हाला डाळीच्या आणि तेलांच्या इम्पोर्ट पॉलिसीवर, कांद्यासारख्या पिकांच्या पॉलिसीजवर, त्याचे MEP मिनिमम एक्सपोर्ट प्राईसचा प्रचंड अभ्यास करून 17 साली एक सर्क्युलर निघाला प्रभूसाहेब कॉमर्स मिनिस्टर असताना. आणि ऐन इलेक्शनच्या वेळेला तुम्ही कांदा म्हणजे ते इम्पोर्टची गोष्ट केली, त्याचे काय परिणाम झाले सगळ्यांनी पाहिले. त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम झाला तो बघा, त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला. तुम्ही इतर ठिकाणी त्याच्यात UPFचा उल्लेख आहे विशेष, म्हणजे अल्ट्रा पॅक फूड्स मानसिकतेवर परिणाम करतायत. दुसरी गोष्ट तुम्ही मानसिक आरोग्याबद्दल बोलताय, शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्याचा विचार करता. आज कोरडवाहू भागामध्ये शेतकऱ्यांनी किमान 1 वेळा ते पूर्ण कुटुंब विचार करता आत्महत्येचा. याचा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणजे काही पिकांचा, काही गोष्टींचा विचार झालाय, मात्र जो दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या बजेटमध्ये हे येणार नाही. हे कॉमर्स मिनिस्ट्रीचा भाग येतो, एक्झिम पॉलिसीचा भाग येतो. आपण आजच्या बजेटवरच हे करूया, कारण आता काय मिळालं आपल्याला हे आपल्याला लोकांना समजावून सांगायचं. बजेटमध्ये उल्लेख नाही, त्या गोष्टी सुटून जाऊ नये त्याची काळजी आम्हाला वाटते. आणि बजेट त्या सुटून जाऊ नये याच्यासाठी आपल्याला आता हे सांगायचंच आहे सरकारला. पण जसं मुणगेकर सरांनी म्हटलं की नथिंग बट एम्प्टी बॉक्सेस, तर आता मला असं वाटतं की विश्वास पाठक सरांनी ओव्हरऑल जे काय आक्षेप आहेत बाकी सगळ्यांचे पॉझिटिव्ह पण आहेत, मात्र काही निगेटिव्ह, तर त्याचं उत्तर फिशरीजच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की इंग्लंडचं जगावर राज्य राहिलं याचं कारण त्यांची फूड सिक्युरिटी फिशमधून येत होती आणि फिशमध्ये सुपिरियर असल्यामुळे त्यांनी जगावर मात केली. त्यामुळे फिशमध्ये मत्स्यावतार स्वागतार्ह आहे. नाही, आपल्याला आता आपली खरं वेळ संपत आली आहे. मात्र अगदी शेवटची कमेंट, अर्थात आक्षेप सगळ्यांनी नोंदवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही काय म्हणाल? आक्षेप बरेच आहेत, सगळ्यांनी पॉझिटिव्हजही सांगितले, निगेटिव्हजही सांगितले. तर आता अगदी आपलं डिस्कशन संपवताना काय पॉझिटिव्ह तुम्हाला दिसले आणि यांच्या आक्षेपांना काय उत्तर द्या? वेळ द्या, कारण की मी पहिल्यांदाच बोलतोय. नाही, डॉक्टर भालचंद्र मुनगेळकरजी आपल्या बजेटच्या आधीचा त्यांचा टोन हा खरं मला आवडला नव्हता. तो खूप फेवरेबल वाटत होता. आता ते व्यवस्थित बोलतात आहे. पण मी एवढंच सांगेल की बघा तुम्ही याच्याकडे कसं बघता. शेवटी काही एक मुद्दा असा निघाला की बजेटचं परफॉर्मन्स ऑडिट व्हायला पाहिजे. आता परफॉर्मन्स ऑडिट हे पूर्ण जनता कंटिन्युअस बेसिसवर करत राहते. राजकारण्यांसाठी परफॉर्मन्स ऑडिट हे डे टू डे बेसिसवर असतं. मग परफॉर्मन्सचे मुद्दे काय असतात? जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे फिस्कल डेफिसिट 9% होतं, त्याला 3% आणायचं हे टार्गेट घेऊन हे फायनान्स मिनिस्टर आणि मोदीजी चाललेले आहेत. ते 4.4वर आलं की नाही. आपला GDPचा साईज. सर, आपला जो वेळ कमी आहे, हा तुम्हाला म्हणजे लवकर संपवावा लागेल, तर त्यामुळे तुम्ही पटापट मुद्दे मांडा. असू द्या, मग काय मला चालेल, करा. मला सरकार म्हणून सांगायचं की सरकार अतिशय जबाबदारी जाते. इथे शेतकऱ्यांपासून, महिलांपासून, विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना सगळ्यांना काही ना काही मिळालेलं आहे. डेव्हलपमेंटच्या दृष्टीने 7 बुलेट ट्रेन्स यांनी घोषित केलेल्या आहे. त्याच्यापैकी एक मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद आहे. तिकडे बंगलोर ते चेन्नई देखील आहे. बुलेट ट्रेन किंवा या सगळ्या वंदे भारत ट्रेन्स वगैरे का लागतात?
कारण तुम्हाला तुमचं ट्रान्सपोर्ट जोपर्यंत वाढत नाही, जोपर्यंत लॉजिस्टिक टाईम आणि लॉजिस्टिक कॉस्ट ही कमी होत नाही, तोपर्यंत तुम्ही ग्रोथ करू शकत नाही. त्याचप्रमाणे एक मुद्दा सांगू इच्छितो की 2 डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या सरकारने चालू केले आहे, जे नॉर्थमधनं एक बंगालकडे जातो, दुसरा साऊथकडे जातो. त्याच्या माध्यमातून फ्रेटची मुवमेंट जी जनरली मालगाडी ही 30 km/h स्पीडने जाते, ती आज 70 ते 80 km/h स्पीडने जेव्हा जाईल तेव्हा ती रोडपेक्षा देखील ट्रेनपेक्षा देखील फास्ट राहील. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी हे सरकार करत आहे. मला असं वाटतं की आजच्या बजेटनंतर देखील जेव्हा आपण डिटेलमध्ये वाचू हेच लक्षात येईल की हा जो 7.2% ग्रोथ आहे, ही ग्रोथ अजून पुढे गेलेली असेल, रेव्हेन्यू अजून वाढलेलं असेल आणि सरकारजवळ जर पैसे आले तर जास्तीत जास्त वेलफेअरच्या ॲक्टिव्हिटीज अजून आपल्या केल्या जातील. सर, तो छोटा मुद्दा तुम्हाला कंटिन्यू करायला म्हणून जो एनर्जी सेक्टरचा होता, कारण सगळ्यालाच वीज लागते आणि त्याचा फारसा उल्लेख या बजेटमध्ये नाही, झाला म्हणून नाही. म्हणतो की काय एकेका लाईनने काही कळणार नाही. एक मोठा त्यांनी उल्लेख केला आहे की REC PFCचं रिस्ट्रक्चरिंग करणार. REC आणि PFC या अशा संस्था ह्या ऊर्जा खात्यातल्या कंपन्यांना फायनान्स करतात आणि त्याच्या माध्यमातून ऊर्जा खात्याचं आपण जास्तीत जास्त उन्नतीकरण करतो. जसं मोदीजींच्या माध्यमातून हर घर बिजली किंवा रूपटॉप सोलार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे की मी तुम्हाला दाव्याने सांगतो काही वर्षानंतर आपल्याला MSCB सारख्या कंपन्यांची आवश्यकता लागणार नाही. आपण आपली वीज निर्माण करू, आपण आपली बॅटरी स्टोरेज आणू आणि आपण आपले काम करू. त्यामुळे आत्मनिर्भरता, मेक इन इंडिया या सगळ्या गोष्टींचा संगम या बजेटमध्ये दिसतोय. एक सगळ्यांसाठीच महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्याजवळ आता माईक आहे तर तुम्ही सुरुवात करावी. ते म्हणजे टायर 2 आणि टायर 3 सिटीजच्या विकासावर भर दिलेला दिसतोय. ग्रामीण जी छोटी गावं आहेत त्यांच्याही विकासावर भर दिलेला दिसतोय. पण बघतोय की सध्या मोठी शहरं चोकटप झालेली आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता की टायर 2 आणि टायर 3 खरं तर भरतगीतेजी पण छोट्या शहरातनं येतात आणि विकेंद्रीकरण हा जो मुद्दा आहे. बघा, विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न चालू आहेत. जसं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, आज नवी मुंबईला आपण एअरपोर्ट तयार केला आहे, तिकडे GCC सारखे सेंटर चालू होणार आहे, नागपूरला देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे चालू आहे. त्यामुळे भारतभर अशा प्रकारचं विकेंद्रीकरण चालूच आहे. मुनगेकर सरांनी एक जो मुद्दा या सरकारवर आक्षेप घेतला म्हणून की आपल्याकडे इतके SC आहे, इतके ST आहे, मला असं वाटतं की हे सरकार आल्यापासून अंत्योदय हाच एक कन्सेप्ट आहे. मी जर रस्ता तयार करेल तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. मी जल जीवनच्या मिशनातून जर पाणी घरोघरी पोचवी तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल. त्यामुळे हे सरकार जातीवादी वगैरे न जाता ज्याला ज्याला जे जे आवश्यक आहे तिथपर्यंत मला कसं पोचता येईल आणि त्याच्यासाठी माझा रेव्हेन्यू कसा इन्क्रीज करता येईल, माझं बजेट साईज अजून कसं वाढवता येईल या दृष्टीने होलिस्टिक विचार करणारे सरकार आहे. खरं तर हाच मुद्दा मला पुढे घेऊन जायचा आहे. तुमच्याकडे येते सर. म्हणजे मी आधी भरतगीते सरांची कमेंट घेते. मुद्दा विकेंद्रीकरणाचा आहे. कारण आज आपण बघतोय की मुंबईसारखं शहर, पुण्यासारखं शहर किती कंजेस्टेड झालेलं आहे आणि एखाद्या मोठ्या कंपनीत किंवा मोठ्या सेटअपमध्ये मला जर नोकरी करायची असेल तर मला या शहरांशिवाय पर्याय नाही. आता जेव्हा आपण टायर 2, टायर 3 सिटीजचा विचार करतोय तर एक उद्योजक म्हणून कसं बघताय तुम्ही? नक्कीच ODOP, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट या जे जिल्हास्तरीयवर घोषणा झाली ती खूप प्रशंसाजनक आहे. त्यामुळे दुसरं एक इनोव्हेशनबद्दल आपण संशोधनाबद्दल बोललो, त्यामध्येही मला चांगलं वाटलं की फिशरी, कोकोनट याच्याबद्दल संशोधन, कारण आपल्याला विकेंद्रीकरण करायचं असेल तर ॲग्री प्रोडक्टकडे लक्ष द्यावं लागेल. तर ॲग्री प्रोडक्टवरही भर दिला गेला. आणि टियर 2, टियर 3 सिटीमध्ये जाण्यासाठी आपल्याला PLI, PSI स्कीम वगैरे वाढवाव्या लागतील, ज्या आहेत सुद्धा पण तरीसुद्धा वापरल्या जात नाहीत. सर्वांनाच मोठ्या शहरात राहायचं आहे कारण वर्क फोर्स हा तिथे आहे. जसं सरांनी सांगितलं की आपल्याकडे बेरोजगारी म्हणजे 12वी नापास आणि त्याला त्याप्रमाणे टुरिझमचं जे सांगितलं, मी म्हणेल इंजिनियरची सुद्धा बेरोजगारी वाढत चालली आहे. आणि कारण त्यांना शहरामध्ये सगळ्यांना जॉब मिळत नाहीत आणि इंजिनियर प्रत्येक जिल्ह्यामधनं, तालुक्यामधनं कॉलेजेसची संख्या खूप वाढली आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक छोटासा प्रयोग मी स्वतः करतोय. मी पुण्यावरनं सुपा अहिल्यानगरमध्ये जातोय. माझे जवळपास 100 कर्मचारी वापस परत एखाद्या टियर 2, टियर 3 सिटीमध्ये जातील, असा प्रयोग प्रत्येकाने केला पाहिजे. खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे. मुणगेकर सर, आता त्यांना बरं वाटतं विश्वास पाठकांना तुम्हाला उत्तर द्यायला. हा जो विकेंद्रीकरणाचा विचार आहे त्याबद्दल. नाही, विकेंद्रीकरण कुठल्याही मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमीमध्ये विकेंद्रीकरणाचा कितीही मुद्दा आपण जरी काढला तर तशा प्रकारचे विकेंद्रीकरण शक्य नसतं. उदाहरणार्थ, संबंध नवीन आर्थिक धोरण हे स्पर्धेवर आधारलेलं होतं, कॉम्पिटिशन बेस्ड इकॉनॉमी असं आपलं धोरण होतं 1991 नंतर. तरीसुद्धा
एका इंडिगो कंपनीकडे सिव्हिल ॲव्हिएशनचं जे ट्रॅफिक जे होतं ते 90% गेलं. होतं. याचा अर्थ असा आहे मार्केट बेस्ड इकॉनॉमीमध्ये विकेंद्रीकरण आपण किती जरी इच्छित जरी म्हटलं तर ते शक्य नसतं. इट टेंड्स टू बिकम मोनोपोली. ते अल्टिमेटली ते एक मोनोपोली किंवा बक्षतेकडे जाते. मला एकच शेवटचे कॉमेंट 2 करायच्या होत्या. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याच्यावर चायनाने जास्तीत जास्त भर दिला हे आपल्याकडे जवळजवळ गेली अनेक वर्ष स्टॅग्नंट आहे. 11 ते 12% शेअर फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे. तर त्याला असं एक इंटिग्रेटेड धोरणं काही सरकारने अगोदरची आणि आत्ताच्यासुद्धा आखली, पण त्याचं काही नीट इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आणि या संबंधामध्ये एक शेवटची पॉईंट माझं असं म्हणणं आहे, प्रोफेसर दांतवाला म्हणजे ML दांतवाला माझे प्रोफेसर होते. ओके, जगातले एक नामवंत प्रोफेसर. ते असं म्हणाले होते, भारतामध्ये आश्वासनं आणि धोरणांचा दुष्काळ कधीच नव्हता. दुष्काळ कशाचा होता? ती धोरणं आणि आश्वासनाचा अंमलबजावणीचा होता. आपण प्रामाणिकपणे विचार जर केला, जर आपण आत्मपरीक्षण केलं तर भारत देश म्हणून इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी आपण इम्प्लिमेंटेशनमध्ये अंमलबजावणीमध्ये प्रचंड आपण कमी पडतो. आणि ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. नाही, म्हणूनच खरं तर घैसास सरांनी तो जो मुद्दा मांडला होता ना अहवाल सादर करण्याचा, तो मुद्दाच परत येतोय. खरं तर मला पुन्हा एकदा आयकर विषयक जे गोष्टी होत्या त्याच्याकडे जायचं आहे, कारण आपल्याला थेट हा फायदा मिळाला असं जरी दिसत नसलं तरी त्यात खूप गोष्टी होत्या. गोखले सर त्यांनी म्हणजे जसं आपण आता फॉर्म सरळ सोपा करणं म्हटलं, पण त्याच्या पलीकडे काही गोष्टी होत्या की ते म्हणजे ते क्रिमिनल केसेस नंतर पेंडिंग केसेस याच्याबद्दलही बरंच बोललं गेलं, ॲट लेंथ बोललं गेलं. तर ते काय आम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा. जेव्हा माझ्या मनाविरुद्ध काही टॅक्स लावला जातो तेव्हा अपील करायची सोय असते. माझे असे बरेच क्लायंट आहेत की आता फेसलेस स्क्रुटिनी असल्यामुळे कोणी ऑफिसरसमोर दिसत नाही आणि तो जी काय नोटीस पाठवतो त्या टॅक्स मोठा लावलेला असतो. स्पेशली बिझनेस लोकांना हा त्रास होतो. त्याच्यात अपील जरी केलं तरी 20% त्या टॅक्सची रक्कम भरायला लागते ॲज अ डिपॉझिट. ती रक्कम 20वरून त्यांनी 10% केलेली आहे. म्हणजे इथे सरळ 10%चा त्या केसचा निकाल लागेपर्यंत जो माझा पैसा ब्लॉक होत होता ॲज अ बिझनेसमॅन म्हणून. माझे काही बिल्डर क्लायंटना अक्षरशः 30-30 कोटीची डिमांड आलेली. त्याची 20% म्हणजे 6 कोटी भरायचे कुठून असा प्रश्न होता. त्यांना तिथे दिलासा दिलेला आहे. म्हणजे अपील्सच्या बाबतीत आता तू म्हणाली पेंडिंग केसेसचा निकाल लागेपर्यंत एक मोठा दिलासा आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त गेल्या वर्षी असं झालं की टॅक्स भरायची डेट वाढली होती कारण फॉर्म्स नव्हते. यावर्षी सुदैवाने फॉर्म्स लवकर आले तर आपली डेट होईल. आणि डेटमध्ये पण आता 31 जुलै 31 ऑगस्ट अशा 2 डेट नाही. आणि जे असं होतं की आधी काही शिक्षा व्हायची आणि आता केवळ दंडाची रक्कम भरून म्हणजे जे छोटे टॅक्सचे डिस्प्यूट असतात त्या बाबतीत आता त्याच्यात असा बदल आहे की त्या दंडाची रक्कम म्हणजे ज्यांना पेनल्टी म्हणतो ती पेनल्टी प्रोसिडिंग चालायची आणि ती पेनल्टी का लागू नये ह्याच्यासाठी मॅनअवर्स म्हणजे दोन्ही यांना म्हणजे डिपार्टमेंटला पण आणि त्या टॅक्स पेअरला दोघांना आपला वेळ खर्च करायला लागायचा. त्याच्यासाठी कर सल्लागार नेमायला लागायचा. आता त्या पेनल्टीच्या ऐवजी त्यांना फी लावली जाईल. म्हणजे पेनल्टी काढली जाईल. तुम्ही जर एखादी गोष्ट चुकीची केली असेल तर त्याला एक लेट फी भरा आणि तुम्हाला पेनल्टी लागणार नाही. अर्थात हे रूल्स बघितल्यावर कळेल की मूळ पेनल्टी किती होती, ती डिफेंड करायची एकंदर किती त्याला वेळ लागायचा आणि त्याच्याऐवजी लेट फी भरणं. एका अर्थी ते विवाद से विश्वास जशी स्कीम आहे तशी ती आलेली आहे का हे आपल्याला फाईन प्रिंट आल्यावर बघेल. पण तू आत्ता म्हणाल्याप्रमाणे हा बदल नक्कीच स्वागतार्थ असेल. तर त्याच्यात काय होतं अशावेळी पेनल्टी प्रोसिडिंगच अनेक दिवस चालतात. इथे फी भरून मी माझा मार्ग मोकळा होतो, मला धंद्याकडे लक्ष देता येतं. हा मुख्य फायदा. दुसरा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरायची जी शेवटली तारीख असते ज्याला आपण बिलेटेड रिटर्न म्हणतो ती 31 डिसेंबर होती. आणि आता जर बघितलं तर डेट वाढून सुद्धा केवळ काही एक महिना त्यांना मिळाला होता. ती 31 मार्च म्हणजे 3 महिने ॲडिशनल सरकारने दिलेले आहेत. तुम्ही अजून हा एक खूप मोठा हा सर्वसामान्य ज्यांना रिटर्न त्या वेळेत भरता येत नाही, हॉस्पिटलायझेशन असतं, काही इमर्जन्सी असते, अशा वेळी मूळ डेट निघून जाते. अशा वेळी उशिराने रिटर्न भरायची डेट ही 3 महिने वाढीव दिलेली आहे. अजून एक मुद्दा मी सांगेन जो महत्त्वाचा आहे. परदेशात जे टुरिझमसाठी जातात त्यांना TCS होता. तो TCS जवळपास 20% होता. म्हणजे माझे जर एखादी फॉरेन टूर असेल आणि 10 लाख रुपये माझा खर्च येणार असेल तर त्याच्यावर 2 लाख रुपये माझा TCS कापला जायचा. म्हणजे माझ्याकडनं 12 लाख रुपये घेतले जायचे. अर्थात ते 2 लाख रुपये माझा टॅक्स म्हणून मला परत मिळायचे. या 20% ऐवजी केवळ 2% इतका TCS
इतका 18% रिलीफ हा सर्वसामान्य जे टुरिझम करतायत, परदेशात टुरिझम करतात किंवा परदेशात पैसे पाठवतात, तेव्हा 20% रेट सरळ 2%वर आलेला आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टॅक्स आता कमी झाला नाही, पण प्रोसिजर जे आहेत ते सोपे करून म्हणजे बेसिकली अशा पद्धतीने एक अशा दिलासा आहे की पद्धतीने आपल्याला दिलासा दिलेला आहे. आणि अर्थात मी म्हटल्याप्रमाणे की आता टॅक्स सवलती नाही नसतील, परंतु जो टॅक्स पेअर आहे त्या टॅक्स पेअरच्या ज्या त्याला जे त्रास होतात ते त्रास नक्कीच कमी करण्याच्या दृष्टीने आपण बजेटमध्ये बघितलो. खरं तर आपली वेळ संपत आलेली आहे. अर्थात मी कमेंट्सच घेते, अगदी शेवटच्या कमेंट्स आपल्याला घ्यायच्यात. सर आपल्यापासून सुरुवात करूया. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. तुम्हालाही निगेटिव्ह सांगायचे हां. निगेटिव्ह हेच आहे की याच्यात निगेटिव्ह काही नाही आहे. अच्छा अच्छा. बघा, टॅक्सच्या दृष्टीने विषय चालू आहे की या सरकारची जी पॉलिसी आहे, पूर्वी जसं इंडियन पिनल कोड होतं, तर पिनलच्या ऐवजी कंप्लायन्स आपण त्या Compliance, संहिता हो. बदलल्या. सिमिलरली इन्कम टॅक्स हा जो रूल आहे, इन्कम टॅक्स कायदा 1961चा जो आहे तो 1 एप्रिलपासून बदलत आहे. तो बदलल्यानंतर तो अतिशय सुलभ आणि फ्रेंडली असा राहील. आता जसं की जर तुम्ही फॉरेनला काही प्रॉपर्टी घेतली असेल, डिस्क्लोज करायला राहिलं असेल, हो. तर तुम्ही त्याच्यावर पेनॉल्टी भरून ते डिस्क्लोज करून एक व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम आहे, अशा टाईपचा हा कन्सेप्ट आहे. मात्र जर तुम्ही चुकीचे बेनिफिट घेत असाल तर ते आम्ही प्रोव्हिजन्स प्लग करतो आहे. जसं बायबॅक ऑफ शेअर्सवर त्यांनी आता एक प्रोव्हिजन आणलेलं आहे की जर प्रमोटर हा कॉर्पोरेट असेल तर 22% तुम्हाला टॅक्स लागेल आणि इंडिव्हिज्युअल जर प्रमोटर असेल तर 30%. त्यामुळे सरकार काय की जो मुद्दाम म्हणजे ऑफेंडर आहे, डिफॉल्टर आहे मुद्दाम, त्याला पनिश करताय, जो प्रामाणिक आहे त्याला संधी देते. चल सर, आपल्या अगदी शेवटच्या कमेंट्स आहेत थोडक्यात. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. कृषी क्षेत्र. एम्प्लॉयमेंट जनरेशनला महत्त्व दिलं हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि स्पेशालिटी प्रॉडक्टसाठी आम्हाला कॉरिडॉर्स पाहिजे होते, जसं मी तुम्हाला त्याचा करडी उल्लेख किंवा- झालेला. त्याचा उल्लेख झालेला नाही, त्याची वाट पाहतोय आम्ही. चल बाकी सगळ्यांकडे जाते कारण आपल्याजवळ वेळ खूप कमी उरलेला आहे. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. मला असं वाटतं की फार दूरदृष्टी बजेट आहे, कारण विकेंद्रीकरण, संशोधन रिलेटेड, पुन्हा Tier 2 Tier 3 सिटी असं सगळं मेन्शन झालंय. नकारात्मक एवढंच आहे की इम्प्लिमेंट व्हावं, वर्षभरामध्ये काही ना काहीतरी हालचाली व्हाव्यात. टिळक सर. पॉझिटिव्ह असं आहे की मग आता पॉझिटिव्ह म्हणायचं का निगेटिव्ह मला माहिती नाही, पण आत्ता जो शेवटचा मुद्दा संजीव गोखले सरांनी मांडला की विदेशवारीवरचे ते 20% 2% आले, हा सरळ आपण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं इतर देशांशी करार केले त्याचं हे गणित आहे. कारण खरं सांगायचं म्हणजे आत्ताची जी आपली फिस्कल डेफिसिट आणि उत्पन्न वाढलं आहे हे आपल्या देशांतर्गत टुरिझममुळे वाढलं आहे. म्हणजे जसं डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ लावले हे आपल्या क्षेत्राची जर पोचपावती असेल तर ती ही आपल्या स्थानिक टुरिझमची पोचपावती आहे असं म्हणायला लागेल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला स्वतःला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या डेरिव्हेटिव्जवर ते टॅक्स वाढवत होता ते स्वीकारार्ह आहे, पण त्याच वेळेला काही सकारात्मक गुंतवणुकीची, मग ते संरक्षण म्हणजे ज्याला आपण सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड्स म्हणतो, अशा पद्धतीच्या सेक्टर स्पेसिफिक गोष्टींची काही तरतूद किंवा निदान सुतोवाचं व्हायला हवं होतं. उल्लेखही नाही कारण झाला. त्यातनं गुंतवणूक क्षेत्र स्थिर राहतं. शेवटी कुठच्याही वाढीला तुम्हाला देशांतर्गत गुंतवणूक लागते. डेरिव्हेटिव्हचा पैसा इकडे वळवण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रगतीशील सेक्टर स्पेसिफिकची काही घोषणा झाली असती तर ते चांगलं झालं असतं. म्हणजे लोकांच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच. बरं झालं असतं. अगदी कमी वेळ आहे सर, अगदी एकेका वाक्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 16व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शनानुसार किंवा सूचनेनुसार एकंदर उत्पन्न डिस्ट्रीब्युशनमध्ये 41% 41% राज्यांचा शेअर वाढवला. ते ही माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत सर्वात महत्त्वाची positive गोष्ट गोष्ट आहे. आहे. बरोबर आहे. याचं कारण असं की राज्यांच्या अर्थव्यवस्था कोसळत चाललेल्या होत्या. निगेटिव्ह गोष्ट अशी की अनिश्चित जागतिक पार्श्वभूमीवर 8 किंवा 8.5% आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जी एक मूलभूत नवी दिशा प्राप्त या अर्थसंकल्पाने करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही. घेसात सर, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने सांगा. उद्योग क्षेत्र दृष्टीने खास करून तू टॅक्समध्ये अरेस्ट वगैरे होणार नाही असं सांगितलं. आय थिंक गेली काही वर्ष आम्ही त्याला टॅक्स टेररिझम म्हणतो, हा खूप बोकाळला होता आणि मोस्ट ऑफ दी उद्योजक हे त्या थ्रेटमध्ये असायचे. तर तो आता जर का गेला असेल तर मला वाटतं तो एक खूप चांगला भाग आहे, कारण फेसलेस याच्यामुळे काही कळायचं नाही पुढे आणि दरवेळेला धमकवलं म्हणजे ते जायचं, कायम टेन्शन असायचं. धमकावलं जायचं, नुसतं टेन्शन नव्हतं. मी 20% त्यापेक्षा सुद्धा अरेस्टची भीती कोणाही रेप्युटेशनला जास्त असते.
तर ते माझ्या मते केलं आहे. इव्हन डायरेक्टरच्या बाबतीत सुद्धा तसंच केलं होतं. इंडिपेंडंट डायरेक्टरच्या बाबतीत त्यांनी डिक्रिमिनलायझेशन जे केलं, मला वाटतं ते प्रोसिजरली चांगलं आहे. दुसरं म्हणजे आत्तापर्यंत त्या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी पुढचा विचार इतका सुरेख केलेला आहे. म्हणजे त्यांनी डेटा सेंटर्सचं म्हटलं, मी AI मध्ये म्हटलं, हे सगळं त्यांनी केल्यामुळे मला वाटतं त्याचा फायदा खूप देशाला होईल पुढे जाऊन. निगेटिव्ह म्हणजे मी म्हटलं तसं परत परफॉर्मन्स काय होतो तो बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांनी बजेट ऐकलेलं आहे, मात्र प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की हे सगळं अंमलात यायला पाहिजे, या गोष्टी व्हायला पाहिजेत. खरं तर सर्व तज्ज्ञ आज इथे आपल्याबरोबर होते. त्या सगळ्यांनी मिळून आपल्याला आजच्या बजेटमध्ये आपल्याला काय मिळालं, काय गोष्टी महत्त्वाच्या होत्या, ज्याचा उहापोह करायला हवा होता, ते समजावून सांगितलं. आणि खरंच सोप्या शब्दात अर्थ बजेटचा आपल्याला या सगळ्यांनी समजावून सांगितलं. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आणि ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं की थोडी खुशी थोडा गम अशा पद्धतीचं हे बजेट होतं. आता अर्थ बजेटचा या विशेष कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.